श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? स्वामींच्या कृपेने आनंदित आहात ना? आनंदितच राहा. तर स्वामी आपल्या भक्तांना काय सांगतात ते नक्कीच ऐका. स्वामी सांगतात, बाळांनो, अनेकदा माणसे खूप मोठी मेहनत करतात, पण यश मिळण्याच्या अगदी योग्य अलीकडे निराश होऊन प्रयत्न सोडतात. पण बाळांनो, आमच्या दरबारात भक्तांची परीक्षा असते, जिथे त्याच्या खऱ्या संयमाची आणि विश्वासाची कसोटी असते. बाळांनो, जेव्हा तुम्हाला वाटेल की आता आपण त्रास सहन करू शकत नाही, तेव्हा समजून जा की यश तुमच्या जवळ येऊन थांबले आहे. बाळांनो, मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवा. तसेच बाळांनो, समुद्रातील वादळापेक्षा तुमच्या मनातील वादळ जास्त भयानक असते. कारण समुद्रातील वादळ दिसते, पण मनातील वादळ दिसत नाही. माणसाला आतून मोडून टाकते. म्हणून परिस्थितीपेक्षा तुमचे मन भक्कम ठेवा. बाळांनो, कोणाचे कधीच मन दुखवू नका. कोणाचा विश्वास कधीच तोडू नका. तुम्ही लोकांच्या मदतीला धावून गेलात तर आम्ही तुमच्या प्रसंगाला धावून येणारच. स्वामी सांगतात, बाळांनो, लोखंडाला धरलेला गंज जसा लोखंडालाच खाऊन टाकतो, त्याप्रमाणे माणसाने केलेले कोणाचे वाईट माणसालाच त्रास देत असतात. जेणेकरून त्यांची शांती समाधान हरवते आणि त्याचकरिता आम्ही सुचवल्याप्रमाणे प्रयत्न करून माणसाने आपल्या मनातील वाईट विचार काढून टाकले पाहिजे, तर शांती समाधानाची ठेव सापडते. हे लक्षात ठेवा. तसेच बाळांनो, ज्याप्रमाणे झाडाला रोप पाणी घातले तरी फळ यायला काही ऋतू लागतात, त्याचप्रमाणे तुमच्या नामस्मरणामध्ये फळ, तुमच्या साधनेचे फळही त्याच्या योग्य वेळीच येते. घाई करून त्या फळाला ओढून आणता येत नाही. तुमच्या मनातील विचार अधिकच वाढत जातात आणि जी शांतता मिळवण्यासाठी साधना केली, तीच साधना अशांततेचे कारण बनते. म्हणून बाळांनो, कोणतीही घाई करू नका. बाळांनो, आमचे वचन कधीही खोटे ठरत नसते. भक्तांच्या जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी आम्ही त्यांच्या रक्षणासाठी अदृष्टपणे काम करत असतो. म्हणूनच जो भक्त पूर्ण विश्वासाने आमच्या चरण येतो, त्याचा जीवन प्रवास आम्ही सुखरूपपणे करतो. बाळांनो, ज्याप्रमाणे प्रसादामध्ये एखादा कडू बदाम आला तरी तो आपण खाताना, तर त्याचप्रमाणे परमेश्वराने एखाद्या वेळी दुःख दिले तर ते आनंदाने आपण सहन केले पाहिजे. बाळांनो, अंतःकरणाची शुद्धी नामाशिवाय होत नाही. परमेश्वराचे नाम अगदी मनापासून घेतले पाहिजे. तसेच बाळांनो, ज्या प्रकारे आकाशातून पडणारे पाणी कोणत्याही रस्त्याने समुद्रापर्यंत पोचतेच, त्याचप्रमाणे निस्वार्थ भावनेने केलेली सेवा आणि प्रार्थना कोणत्या ना कोणत्या मार्गाने आमच्यापर्यंत येऊन पोचतेच. हे लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, बाळांनो, आमच्या नामस्मरणात वेळ घालवा. कोणाची निंदा करीत बसू नका. जो इतरांच्या पाठीमागे नेहमीच चांगले बोलतो, त्याच्याच पाठी आम्ही अदृश्यपणे खंबीर उभे असतो. बाळांनो, केव्हा पण लक्षात ठेवा की संकट हे देवाने दिलेले शिक्षेसारखे नसते. ते श्रद्धा, धाडस आणि विश्वास अधिक दूर काढण्यासाठी ची संधी असते आणि ही संधी तुम्ही कधीच सोडू नका. बाळांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवल्यावर काही कमी पडेल अशी शंका मनात आपण म्हणजे खरा विश्वास नाही. तो परमेश्वरावर पूर्ण निष्ठा असल्यामुळे तुमच्या व्यवहारात अनुकूल प्रतिकूल आणि गोष्टी मनातच येत नाही. हीच तुमच्या भक्तांची योग्यता असते. तसेच बाळांनो, ज्याप्रमाणे माणूस धनाचा साठा करीत असतो, त्याचप्रमाणे पुण्य, सद्गुण, नामस्मरण आणि सत्कर्म यांचाही साठा केला पाहिजे. कारण चांगले कर्म आणि परमेश्वराची भक्ती माणसाला खरे आधार देतात. तर स्वामी भक्तांनो, कसे वाटले ऐकून? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.